Good morning, boys and girls. So, today we are going to see the failure of wave theory to explain the observations which were being made during the experiment of photoelectric effect. आता काय फेलियर वेव्ह थेरीची का झाली किंवा कुठल्या संदर्भात झाले ते आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे. तर साधारणतः दोन मुद्द्यावर त्यांनी जास्त भर दिलेला आहे. आता पहिला मुद्दा जो आहे इन्स्टंटेनियस एमिशन ऑफ इलेक्ट्रॉन्स ऑन इन्सिडन्स ऑफ लाईट, म्हणजे त्यांचा एक पहिला मुद्दा जो आहे तो इन्स्टंटेनियस इमिशन, म्हणजे जसं इन्सिडंट रे त्या सरफेसवर येऊन पडतो तर इमिजिएटली अपेक्षित आहे का इलेक्ट्रॉन्स आर एमिटेड आउट. म्हणजे त्यांच्यामध्ये ही दोन्हीची क्रिया म्हणजे एकाचं सरफेसवर येऊन पडणे आणि इलेक्ट्रॉनचं त्या सरफेसमधनं बाहेर पडणे याच्यामध्ये ॲब्सोल्युटली टायमिंगचा जो फरक आहे तो शून्य आहे, म्हणून त्याला आम्ही इन्स्टंटेनियस एमिशन असं म्हणतो. मग आता वेव्ह थेरीचा काय प्रॉब्लेम आला तर त्यांनी एक्सप्लेन केलं. वेव्ह थेरी एक्सपेक्ट्स दॅट द मेटल सरफेस विल ॲब्सॉर्ब द इन्सिडंट एनर्जी कंटिन्युअसली. म्हणजे पहिली गोष्ट तो सरफेस जो आहे तो इन्सिडंट एनर्जी कंटिन्युअसली ॲब्सॉर्ब करणार. मग ही सगळी एनर्जी जी आहे देन ही ऑल द इलेक्ट्रॉन्स विच आर प्रेझेंट नियर द सरफेस विल ॲब्सॉर्ब द एनर्जी. म्हणजे आता एवढे जे सरफेसवर किंवा त्या इन्सिडंट रेच्या संपर्कात जेवढे इलेक्ट्रॉन्स येतील तेवढे एनर्जी ॲब्सॉर्ब करणार. मग मेटल सरफेस विल रिक्वायर ए रिजनेबल टाईम. म्हणजे आता एनर्जी ॲब्सॉर्ब करणार इलेक्ट्रॉन आणि ती एनर्जी ॲब्सॉर्ब करून बाहेर पडण्याचा लागणारा वेळ त्याला म्हणतो आम्ही रिजनेबल टाईम टू ॲक्युमुलेट द एनर्जी फॉर नॉकिंग ऑफ द इलेक्ट्रॉन्स. म्हणजे मेटल सरफेस विल रिक्वायर सम टाईम टू ॲक्युमुलेट किंवा टू स्टोर द एनर्जी और टू ॲक्सेप्ट द एनर्जी फॉर knocking the electrons from the surface. This means that he explained greater the intensity of radiation. Intensity चा शॉर्ट फॉर्म मी तिथे दिला आहे IY. कधी मध्ये वापरतो मी तर लक्षात असू दे IY म्हणजे इंटेन्सिटी. नाव हिअर ही सेज दॅट व्हॅन द इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन किंवा रेडिएशन जे फॉल होतात सरफेसवर, if that intensity is greater, then what will happen? We say that more will be the incident energy. म्हणजे आता सरफेसवर जास्त इंटेन्सिटी पडली म्हणजे जास्त इन्सिडेंट एनर्जी मिळाली असं आपण म्हणू. आणि जास्त एनर्जी मिळाली म्हणजे इलेक्ट्रॉन्सला बाहेर पडण्यासाठी लागणारा जो वेळ आहे त्याला रिजनेबल टाईम आपण म्हणतो तो किती असेल, खूप कमी असेल, कारण जास्त एनर्जी मिळालेली आहे. त्याच्याच उलट ऑन अदर हँड इफ वी कन्सिडर दॅट स्मॉलर द इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन स्मॉल विल बी द इन्सिडेंट एनर्जी अँड हॅन्स रिजनेबल टाईम टू नॉक ऑफ द इलेक्ट्रॉन विल बी मोर. त्याला थोडं जास्त वेळ लागेल कारण इंटेन्सिटी जी आहे ती कमी प्रमाणात येते, म्हणजे एनर्जी कमी प्रमाणात येते आणि म्हणून त्याच इलेक्ट्रॉन्सला सरफेसमधनं बाहेर पडतं आणि जास्त वेळ लागतो. मग हे दोन उदाहरणं ज्यावेळेस सांगितले ग्रेटरचं आणि स्मॉलरचं तर याच्यामध्ये असं दिसून येतं आहे की रिजनेबल टाईम हा एकदा कमी आहे एकदा जास्त आहे. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला जे फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट हर्ट्झनी जे सांगितलं होतं की इन्स्टंटेनियस इमिशन ऑफ इलेक्ट्रॉन्स ऑन इन्सिडन्स ऑफ लाईट, म्हणजे इन्सिडंट लाईट जशी सरफेसवर होईल त्याच प्रमाणात लगेच इलेक्ट्रॉन्स बाहेर पडतील. आणि ह्या दोन्हीमधला जो काही इंटरवल आहे तो आपण रिजनेबल टाईम ज्याला म्हणतो तो शून्य आहे असं त्यांचं म्हणणं आहे हर्ट्झचं. आणि म्हणून हा wave theory could not explain that phenomena.
सो हेन्स इट वॉज अ फेलियर ऑन पार्ट ऑफ द वेव्ह थेअरी. आता हा झाला पहिला मुद्दा. आता दुसरा मुद्दा, लेट अस फाइंड द टाइम रिक्वायर्ड टू स्टार्ट द फोटो इलेक्ट्रिक करंट. मग आता फोटो इलेक्ट्रिक करंट चालू होण्याकरता काय लागतं? आपण मागच्या वेळेस ती फिगर बघितलेली आहे, हर्ट्झने दाखवलेली, की एमिटरपासून इलेक्ट्रॉन्स निघतात आणि कलेक्टरकडे जातात. म्हणजे आता सरफेसमधून, आता आपल्याला माहिती आहे इन्सिडेंट एनर्जी ज्यावेळेस सरफेसवर पडते तर तिचं एनर्जीचं वाटप दोन पद्धतीने होतं. एक, पहिल्यांदी इलेक्ट्रॉन्स नॉक ऑफ होण्याकरता अर्धी एनर्जी वापरली जाते आणि उरलेली अर्धी एनर्जी ही इलेक्ट्रॉन्सला कायनेटिक एनर्जी देत असते. आणि ह्या कायनेटिक एनर्जीमुळे इलेक्ट्रॉन्स स्पीडमध्ये कुणीकडे पळतात तर कलेक्टरकडे पळत असतात. म्हणजे कायनेटिक एनर्जीचा रोल आला तिथे. सो देअरफॉर फॉर दिस वी डिफाईन ए टर्म वर्क फंक्शन. म्हणजे कुठलं तरी कार्य झालेलं आहे, नॉक ऑफ झालं आहे इलेक्ट्रॉन्स, आणि नॉक ऑफ होऊन पुन्हा ते इलेक्ट्रॉन्सला जर अजून एनर्जी शिल्लक जर राहिली तर इट विल बी सीन इन द फॉर्म ऑफ कायनेटिक एनर्जी. अँड व्हॅन इट विल गो फ्रॉम वन point to the another, that is from emitter to the collector, this means that some work is done and that term is defined as work function. त्याला काय म्हणतो आम्ही? वर्क फंक्शन. आता वी नो दॅट मेटल हॅव फ्री इलेक्ट्रॉन्स. मेटलमध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स असतातच, तुम्हाला माहिती आहे. तुम्ही जर केमिस्ट्रीमध्ये तुमच्या त्या टेबलमध्ये जर बघितलं, एलिमेंट्सचे प्रत्येक तुमचं ग्रुप वाईज क्लासिफिकेशन केलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला कळतं की साधारणतः शेवटच्या ऑर्बिटमध्ये किती फ्री इलेक्ट्रॉन्स असतात. आणि ह्या फ्री इलेक्ट्रॉन्सवर अवलंबून असतं की आपण गुड मेटल जे आहेत तर त्याच्यामध्ये जास्त फ्री इलेक्ट्रॉन्स आपल्याला पाहायला मिळतात. उदाहरणार्थ आपलं कॉपर, ॲल्युमिनियम यांच्यामध्ये शेवटच्या ऑर्बिटमध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स जास्त असतात. सो हिअर मेटल्स हॅव फ्री इलेक्ट्रॉन्स विच आर फ्री टू मूव्ह इनसाइड द मेटल. आता ज्यावेळेस हे मेटल कशाशीच कनेक्ट केलेलं नाही, उदाहरणार्थ आपली लाईट फिटिंगची जी वायर आहे ती कॉपरची असते. आता निस्तीच वायर हातात जर ठेवली तर आम्हाला शॉक बसत नाही, कारण इलेक्ट्रॉन जे आहेत ते फक्त त्याच मेटलमध्ये फ्रीली मूव्ह होऊ शकतात. पण हे फ्रीली मूव्ह होताना त्याचा आपल्याला कुठलाही इफेक्ट बघायला मिळत नाही, कारण रिझल्टंट करंट ड्यू टू दिस फ्री इलेक्ट्रॉन इज झिरो. कारण का? सगळ्या दिशेने सारखेच इलेक्ट्रॉन्स फिरत असतात आणि म्हणून त्याचं रिझल्ट शून्य येत असतो. ठीक आहे, आता आपल्याला त्याच्याशी फार घेणं देणं नाही आहे. आपल्याला जे बघायचं आहे, these electrons are free inside the material. They can move anywhere, but they cannot escape from the metal surface. They cannot escape. ह्या सरफेसमधून कधी बाहेर पडतील? आता आपल्याला समजा जे इस्त्री आहे किंवा इलेक्ट्रिक शेगडी आहे, मग काय होतं, ते इलेक्ट्रॉन्स आपल्या घरगुती वायरच्या, कॉपरच्या वायरच्या फिटिंगमधून इलेक्ट्रॉन्स ते कुठं शिरतात? इस्त्रीच्या कॉईलमध्ये किंवा तुमच्या इलेक्ट्रिक शेगडीमध्ये. आणि मग ही जी ज्यावेळेस ह्या एका सरफेसमधून दुसऱ्या सरफेसमध्ये एंट्री कधी होते? व्हॅन इट हॅज सफिशियंट एनर्जी. दे कॅनॉट एस्केप फ्रॉम द मेटल सरफेस अनलेस सफिशियंट एनर्जी इज सप्लाइड. म्हणजे याचा अर्थ आम्हाला सफिशियंट एनर्जी द्यावा लागेल या इलेक्ट्रॉन्सला. मग ती जी सफिशियंट एनर्जी आहे तिला आम्ही इथं म्हणतो मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जी. त्याला काय म्हणतो आम्ही? मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जी विच इज रिक्वायर्ड टू पुल इलेक्ट्रॉन्स आउट ऑफ मेटल फ्रॉम द सरफेस इज कॉल्ड वर्क फंक्शन. म्हणजे जे कार्य आम्ही करतो किंवा जी मिनिमम एनर्जी जी आहे ज्याच्यामुळे आम्ही इलेक्ट्रॉन्स पुल आउट करतो from the surface, that is called as the work function.
आता हे वर्क फंक्शन जे आहे याचं नोटेशन आहे 50. द व्हॅल्यू ऑफ वेव्ह फंक्शन इज एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ इलेक्ट्रॉन व्होल्ट. म्हणजे आता हे वर्क फंक्शन जे आहे, ही जी एनर्जी आहे, इट इज एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ इलेक्ट्रॉन व्होल्ट. तर हे युनिट लक्षात ठेवा. आता त्याचंच उदाहरण समजून सांगायचं जर झालं तर इथं लक्षात येईल. आता पहिला मुद्दा घेतो. लार्जर द इंटेन्सिटी इन्सिडेंट इंटेन्सिटी म्हणजे काय होईल? लार्जर विल बी द एनर्जी. म्हणजे जास्त इंटेन्सिटी घेतली तर जास्त एनर्जी मिळाली. देअरफॉर इलेक्ट्रॉन्स आर एक्सपेक्टेड टू एमिट आउट ऑफ द सरफेस विथ लार्जर कायनेटिक एनर्जी. कारण आता एनर्जी भरपूर मिळाली म्हणजे नॉकिंगला अर्धीच गरज लागली, शिल्लक राहिली त्या इलेक्ट्रॉन्सपाशी अर्धी. मग ते कशासाठी उपयोगात येते? तर कायनेटिक एनर्जीसाठी. आणि मग त्यावेळेस आम्ही म्हणतो इट एमिट्स आउट विथ लार्जर कायनेटिक एनर्जी. पण ऑब्झर्वेशन शोज दॅट, जे हर्जने एक्सपेरिमेंटमध्ये जे ऑब्झर्वेशन्स केले त्याच्यामध्ये तो काय म्हणतो, मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी डज नॉट डिपेंड ऑन इंटेन्सिटी. इट डज नॉट डिपेंड अपॉन intensity but it depends upon the frequency incident. आता हा ऑब्झर्वेशन जे होतं हे हर्ट्जचं होतं. पण वेव्ह थिअरीचं काय म्हणणं आहे की फ्रिक्वेन्सी हॅज नो रोल. पहा बरं का, म्हणजे त्याला कॉन्ट्राडिक्ट केलं आहे, विरोध केला आहे किंवा नाकारलं आहे त्यांनी. सो frequency has no role in determining the kinetic energy of the photoelectrons. Also, wave theory expected that the photoelectrons will be emitted at any frequency provided intensity of radiation is large enough. कोणतेही याला त्याचं म्हणणं आहे कुठलीही फ्रिक्वेन्सी. पण खाली इथं आम्ही सांगितलं आहे, his observation indicated that for a given metal surface characteristics nu zero cut off frequency. आता कट ऑफ फ्रिक्वेन्सीला आपण ते एक नाव दिलेलं आहे, मागच्या वेळेस आपण बघितलेलं आहे एक्सप्लेनेशनमध्ये. न्यू झिरो म्हणजे थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. म्हणजे किमान जसं घरात एंट्री करायची म्हटलं तर तुम्ही कमीत कमी तुमचं पाऊल उंबरा क्रॉस केला पाहिजे. ज्यावेळेस उंबऱ्यातून तुम्ही आतमध्ये पाऊल टाकलं तर तुम्ही घरात आलात असं त्याचा अर्थ होतो. तसं उंबरा हा इथं न्यू झिरो रिप्रेझेंट करतो. म्हणून त्याला आम्ही म्हणतो प्रत्येक मेटलला एक न्यू झिरो असतो मिनिमम. त्याच्या पुढे तुम्हाला फोटो इलेक्ट्रिक करंट बघायला मिळणार आहे. म्हणून त्यांनी सांगितलं कॅरेक्टरिस्टिक्स न्यू झिरो एक्झिस्टेड इन एव्हरी मेटल सरफेस बिलो विच नो फोटो इलेक्ट्रॉन्स विल बी एमिटेड. म्हणजे किमान गरज आहे न्यू झिरोची फ्रिक्वेन्सी असायला. फोटो इलेक्ट्रॉन्स विल बी एमिटेड इफ द इन्सिडंट फ्रिक्वेन्सी न्यू इज ग्रेटर दॅन न्यू झिरो. म्हणजे लक्षात आलं, न्यू झिरोपेक्षा जास्त इन्सिडंट एनर्जी फ्रिक्वेन्सी असायला पाहिजे. हां, जरी मग त्यावेळेस इंटेन्सिटी लो असली तरी चालेल, इवन इफ द इंटेन्सिटी इज लो. So, this is what the wave theory has explained. त्याला हे आपल्या लक्षात आलं की दोन मुद्द्यावर त्यांनी वेव्ह थिअरी फेलियर झालेली दिसून आली आपल्याला. आता हेच तुलना केली होती आपण हर्ट्जच्या एक्सपेरिमेंट ऑफ फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट्सची. तर हा झाला सगळा बेसिक थिंग्स.